नमस्कार शेतकरी बांधवांनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या तुमच्या आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा। तर शेतकरी बांधवांनो, सोलार पंप योजनेसंदर्भात महत्त्वाचं अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत आज आपण एका विषयावरती चर्चा करणार आहोत। तर तो विषय आहे की एका बांधवांनी कमेंट केली होती की जर सोलार अर्जात त्रुटी आल्यावर ती त्रुटी किती दिवसात मंजूर होते, या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही अर्ज भरताना काही चुकीचे डॉक्युमेंट अपलोड केल्यामुळे तुमचा अर्ज हा त्रुटीमध्ये येतो आणि त्रुटीमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथे रीअपलोडचं ऑप्शन दिलं जातं आणि रीअपलोडचं ऑप्शन दिल्यानंतर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट अपलोड करावी लागते आणि डॉक्युमेंट अपलोड केल्यावरती तुमचा अर्ज किती दिवसात मंजूर होतो ते आपण पाहणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला स्क्रीनवरती एक कमेंट दिसेल, ती कमेंट एका शेतकरी बांधवांनी केलेली आहे आणि ती कमेंट अशी आहे की मी तुम्हाला वाचून दाखवतो। सर, माझे 2 सोलार होते, माझ्या उतार्यावरती जलसिंचनाची नोंद नव्हती। ठीक आहे, तर मी त्रुटी आल्यानंतर ते डॉक्युमेंट रीअपलोड केले व त्याच दिवशी माझे दोन्ही अर्ज मंजूर झाले। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता की त्यांचं जे पाण्याचा जलस्रोत नसल्यामुळे दोन्ही अर्ज नामंजूर झाले होते। त्यांचा अर्ज त्रुटीमध्ये आला होता, तर त्यांनी सातबारावरती नोंद असलेली सातबारा त्यांनी रीअपलोड केली आणि रीअपलोड केल्यानंतर त्यांना एका दिवसामध्ये त्यांचे दोन्ही फॉर्म हे मंजूर झाले। तर शेतकरी बांधवांनो, तुमचा जो जे डॉक्युमेंट आहे त्याची त्रुटी आली तर तुम्ही तुमची त्या त्रुटीमध्ये रीअपलोड डॉक्युमेंट केल्यानंतर तुम्हाला एका दिवसामध्ये तुमची त्रुटी भरून तुमचा फॉर्म अर्ज मंजूर केला जातो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच सांगण्याचा प्रयत्न केला की जर तुम्ही तुमचा अर्ज भरताना एखादी त्रुटी आली, ती त्रुटी किती दिवसात भरून जाते, तुमची त्रुटी 1 किंवा 2 दिवसामध्ये भरून जाते, तर त्या शेतकरी बांधवांनी आपल्याला कमेंटमध्ये सांगितलं आहे की सर, त्रुटी आली होती, आम्ही एका दिवसात भरली, तर ते लगेच त्याच दिवशी जो अर्ज आहे ते दोन्ही अर्ज त्यांचे मंजूर झालेले आहेत आणि त्यांचं जे सोलार आहे त्यांना मिळालेलं। तर शेतकरी बांधवांनो, अशाच नवनवीन व्हिडिओ आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, तुमची काही कमेंट असेल, तुमचे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये टाकायला अजिबात विसरू नका। प्रत्येकाच्या कमेंटवरती आपण सेपरेटली विषय बनवून एक व्हिडिओ बनवत असतो, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे। कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।